सध्याचं काम सुरूच ठेवा, राजीनाम्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा सल्ला। मोदींच्या शपथविधीनंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर निर्णय होणार। मी उपमुख्यमंत्री होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण। तर फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्ष संघटनेचं काम करावं, महाजनांची मागणी। नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात लगबग। पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंसह एनडीए नेत्यांचं बहुमतानं अनुमोदन। एनडीएच्या बैठकीत मोदींचं राज्य घटनेला वंदन। आम्ही संपूर्ण काळ मोदींसोबत राहणार, प्रत्येक निर्णयामध्ये मोदींची साथ देणार। पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावाला अनुमोदन देताना नितीश कुमार यांचं आश्वासन। एनडीएच्या बैठकीमध्ये फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत चर्चा नाही, तर मंत्रिमंडळात संधी मिळावी अशी नड्डा राजनाथ सिंगांकडे विनंती। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। कोकण पदवीधर निवडणुकीमधून मनसेची माघार। फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंचा निर्णय। अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा। राज्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। सोलापुरामध्ये 3 गावांमध्ये वीज कोसळल्याची घटना, दोघांचा मृत्यू। तर नाशिकच्या दिंडोरीमध्ये शेतात पाणी साचलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।